जय श्रीराम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या शेगाव ट्रिपच्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये। हा व्हिडिओ बी 26 जानेवारीचाच आहे। झालं बा आपल्या इकडे गजानन महाराजाचं दर्शन आणि निघाले मग आम्ही नागझिरी जायसाठी। नागझिरीला संत कोमाजी महाराजांचं मंदिर आहे, जे संत गजानन महाराजांचे गुरु होते। काय बुवा आले इकडे नागझिरीला चालले मग मंदिरामध्ये आले बुवा इकडे मंदिराकडे। आणि मग आम्ही चालले आता दर्शन घ्यायला कोमाजी महाराजांचं। आम्ही येताच दर्शन घेऊन तर लोक तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक बी करून घ्यायचा व्हिडिओ आवडला असेल तर। आले बुवा मग इकडे घेतलं बुवा दर्शन आणि निघाले बाहेर मंदिराच्या। आणि इकडे प्राचीन काळातलं बैलगाडा आहे, त्यावर संत कोमाजी महाराजांचा फोटो आणि पादुका ठेवली आहे। मग काय झालं बुवा दर्शन आणि निघाले मग गाडीकडे यासाठी बसले बुवा गाडीत आणि निघाले मग आता आनंदसागर जायले। तुम्ही जर का शेगावले आले तर इकडे बी जाऊ नागझिरीले। इकडे संत कोमाजी महाराजांच्या मंदिरामध्ये लय पायासारखं आहे, इकडे गोमुखातून पाणी निघते। आले बुवा आनंदसागरले आणि गाडी केली बुवा पार्किंगमध्ये पार्क। आनंदसागरची इकडे स्पेशल पार्किंग आहे। मग काय केली गाडी पार्क आणि आले इकडे। आपू जिकडे पार्किंग करतात तिकडूनच टनल बनली आहे आता आनंदसागरमध्ये जायसाठी रोडाच्या खालून। आम्ही तर कडलोकच पाहत राहिले बुवा, आम्हाला रस्ताच ना भेटे। मग त्या टांगेवाले उभे होते तरी त्याने सांगलं की म्हणे तिकडूनच आहे टनल बनवले आता आनंदसागरमध्ये जायसाठी। आले बुवा इकडे आनंदसागरकडे आणि आले इकडे तलावाकडे। आनंदसागरमध्ये आता काही आहे नाही जास्त पायासारखं, बारे काम चालू आहे तरी फक्त हा तलाव आहे एक आणि शिवमंदिर न गणेश मंदिर आहे फक्त। मग काय आले इकडे तलावात जाईन पहा बुवा नजारा कितला भारी इथं। तलावात पाणी बी लय आहे, मधामध्ये बी 2 मंदिराचं काम चालू आहे। 1-2 वर्षाबाद होऊन जाईन आनंदसागरचं पुरं काम। मग काय निघाले आनंदसागरहून बी आता चालले बुवा मग घरी। आजसाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। हा आपल्या शेगाव ट्रिपचा शेवटचा व्हिडिओ होता, चला मग भेटू पुढच्या व्हिडिओत।